खऱ्या प्रेमाला पुराव्याची गरज नसते आणि नुसत्या मौनातून सुद्धा सगळं समजतं. हा, ज्याला मौनच समजत नाही त्याला शब्दही समजत नाही. आपण काही दिवस नको बोलूया आणि स्वप्नांच्या वाटेने भेटाया तुला आले रे. मनु, I'm sorry. I'm sorry. माझं चुकलं म्हणू. I'm sorry. I'm sorry. आशेचा झुला पुन्हा पुन्हा असा झुलताना गाताना तुला तुझ्या विना काही बोलू नको. तुझी होताना मला तुझा अबोला सुद्धा कळतो आणि मौन सुद्धा. मनु, मला काहीच समजत नाही ना. मूर्ख आहे, बावळट आहे ना मी. पण तुला माहितीये, ज्याच्याकडे हिरा असतो ना त्याला सारखी भीती वाटते त्याचा हिरा चोरीला जाईल. तशी मला पण भीती वाटते की तुला कोणीतरी माझ्यापासून दूर घेऊन जाईल. हिराला मन नसतं ना आणि पण मला आहे. मी कशी दुसऱ्या कुणाकडे जाईन? म्हणून तू नसतेस तर मी काय केलं असतं? तू नसतास तर मी काय केलं असतं? आणि तू माझी ताकद आहेस आणि मी तुझी. आपण नेहमी हाच प्रयत्न करायचा की आपल्या दोघांमध्ये कोणीही येतं खबर नाही. एक हात तुझा आणि एक हात माझा, असं हे दोन हात मिळूनच आपण एक अख्खं नवं जग बांधू शकतो. आणि कळतंय ना तुला? चूक माझी, खूप मोठी चूक केली आहे. मला तुझ्यावर संशय घेतला. म्हणून तुझ्यावर, तुला समर सरांवरून बोललो, आत्ता चैत्यावरून बोललो. आणि एक प्रॉमिस कर मला, आपल्या दोघात जे काही वाद होतील, जे काही मतभेद होतील ते या घरच्या चार भिंतींच्या आत राहतील, बाहेर कुणालाही कळणार नाही. ऑफिसमध्ये तर नाहीच नाही, कारण मग भूपेंसारखे लोक ना त्याचा गैरफायदा घेतात. आपल्यात तणाव निर्माण करण्याची एकही संधी आपण त्यांना द्यायची नाही. तणाव त्यांच्यात निर्माण झाले पाहिजेत, भांडणं त्यांची झाली पाहिजेत, कारण ते चुकीचं वागतायत, आपण नाही ना. बरोबर आहे तुझं. त्या भोपेच्या तर ना त्याला घरात घुसूनच मारणार आहे मी. नाही 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 नाही, मारायचं त्याला नाही. आणि हेच तर नाही करायचंय. आपण शांत राहायचं. इथे जे सुरू होईल ना ते इथेच संपलं पाहिजे. आपली चिडचिड, भांडणं, आपली फजिती, हेच सगळं बघायला उत्सुक आहेत ना ते. हे यश नाही त्यांना द्यायचं. आपण शांत राहायचं. म्हणू, हा तुझ्या इतका समजूतदारपणा माझ्यात येईल का ग? मला जमेल? नक्की जमेल, मला खात्री आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. आई असं घरी काढा बनवूनच ठेवतात का? म्हणजे कोणाला त्रास झाला तर पटकन. हा, अरे बाबा आणि मनुला ना ऍसिडिटीचा त्रास, त्यामुळे घरात असतोच काढा. बरं, तू मानसीशी बोललीस का? काय प्रॉब्लेम आहे तिचा, काही कळलं का तुला? नाही, मी करणार होते तिला फोन, पण विसरून गेले. विसरलीस? आणि हे इतकं कॅज्युअली सांगतेस मला तू? मी तुला सिरियसली सांगितलं होतं की नाही? तुला गोष्टींचा सिरियसनेस कळत नाही का? तू तुझ्या मित्राला फोन केलास? माझ्या नोकरीसाठी करणार होतास ना, केलास? राहिलं माझ्याकडून हेच असे ना सत्यजित,
विमानात सुद्धा सांगतात, संकट आल्यावरती आधी ऑक्सिजन मास्क लावून स्वतःचा जीव वाचवा, मग दुसऱ्याचा. कारण आपण वाचलो तर दुसऱ्याचा जीव वाचवणार ना. हे तू काय मला मनूबद्दल सांगतोयस? मनू माझी सख्खी बहीण आहे. तुला तिची जितकी काळजी वाटते ना, त्याहून कित्येक पटीने मला तिची काळजी. काय ना सत्यजित, मनूकडे ना निदान तिची नोकरी तरी आहे. माझं काय, आपलं काय? आणि तू आत्ता आलायस मला इथून घेऊन जायला. इथे येऊन राहायची वेळ तुझ्यामुळेच माझ्यावर आली हे विसरू नकोस. आणि राहता राहिला प्रश्न मनूचा, तर आज बोलायचं राहून गेलं, उद्या बोलेन. मोरे, गुड मॉर्निंग. सांग ना, तेव्हा कोणता उखाणा घेतला होतास? मला एवढी भीती वाटली होती. काय हो आणि सत्य हा मिसेस मानसी आज एकदम खुश दिसताय. आणि काय हो उखाणा वगैरे हा एक उखाणा होऊनच जाऊ द्या. अनिकेत सर. नाही नाही अनिकेत सगळेच एकदा एक घेऊन टाक. बरं, तो काय आईने सांगितलेला काय होता? हा, शंकराच्या पिंडीला बेल वाते वातून. आणि तो नाही, दुसरा घे. सगळं सोपा आहे ना हा. बरं, दुसरा आता. बापरे. हा, एक होती चिव, एक होता काऊ. आणि काय आहे हे? अगं ऐक तर. एक होती चिव, एक होता काऊ. वा मनूचं नाव घेतो. डोकं नका खाऊ, चला कामाला लागू. अहो आता एवढा छान उखाणा घेतलाय तर एखादा फोटो होऊन जाऊन द्या दोघांचा. हो, पण एक खरं सांगू का, आज तुम्ही दोघं ना खूप छान दिसतात. म्हणून काढा फोटो. चला काढा फोटो तुम्ही. चला कामाला. चला फोटो काढू. आणि जरा छान पोज दे. मनू कशाला? भोपेंना पाठवता येईल. अच्छा, भोपेंना पाठवता येईल का? एक मिनिट. काय खळी सुंदर दिसतेय. या खळीवर तर जीव आहे आपला. कुठनं आवाज आला? काय पडलं की काय? लवकर काढा. हा हो हो. हो तुम्ही आहेत होय. मला वाटलं दोघांमध्ये हे काय आलं मध्ये. सॉरी जाते. आय एम वेल सो सॉरी. हा किती छान फोटो आलाय हो. अगदी नजर लागण्याजोगा. चला आता कामाला लागूया. चला. अहो मोरे, तुम्ही बसलायच काय नुसते इकडे? सरांनी तुम्हाला बँकेत जायला सांगितलंय की काही प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन सर्टिफिकेट आहेत ते घेऊन यायचे. अहो काम वेळच्या वेळी झाली नाही तर सर मला ओरडतील. हो जा तुम्ही निघा. हा बघा निघालोच. हा मानसी मॅडम, सही. पण एक सांगू का, आज तुम्ही खरंच खूप छान दिसताय. तुम्ही कुठले नवीन प्रोडक्ट वापरताय का? अनिला विचार. मी नाही जाणार. मोरे, काय झालं? काय झालं? काय झालं? मी नाही जाणार. काय झालं काय? हो थांबा जरा. शांत व्हा. हे घ्या. बसा पै बसा. परत पाणी. हे घ्या. काय झालं? हो शांत व्हा. ते पाणी प्या. शांत व्हा. देख काय झालं? काय? मी बाहेर जात होतो तर बाहेर कुत्र्यांची टोळी. मी मुकाट्याने त्यांच्या बाजूने जात होतो. आधी ते एकमेकांची भांडत होते. मला पाहिलं ते माझ्याशी भांडायला लागले. मी नाही जाणार. अहो रडू नका मोरे, रडू नका. मी नाही जाणार. मला भीती वाटते. अहो मोरे, सगळ्यांना पटेल असं तरी कारण सांगायचं न जाण्यासाठी. मनोहर,
एखाद्याला वाटू शकते अशी भीती. मला कुत्र्याची भीती वाटते म्हणजे वाटते. खरंय खरंय. हो हो, प्रत्येकाला भीती वाटू शकते. आता लग्नानंतर मला मनूची भीती वाटते. सॉरी सॉरी, चुकून खरं बोललो. सॉरी आणि सॉरी. ऍक्च्युली मनूला आहे ना उंदराची भीती वाटते. नाही मी बघितलं, भीती वाटते की नाही बघितलं. अहो ते भीती वगैरे सगळं राहू दे. अहो आता काम वेळेत नाही झालं तर सर मला ओरडतील. आता बँकेत जाणार कोण? मी करतो, मी जातो बँकेत. काम खोळंबायला नको. हा चला मोरे, शांत व्हा. मनू आलोच. थँक्यू. या मोरे या. चला. नाही नाही नाही, मनोहर काय हो तुम्ही. या तुम्ही वा. बसा बसा तुमच्या चेअरवर. अनिकेत कसं आहेस? अरे मी बरा आहे. तू इथे कसं काय? अरे माझं काम होतं या एरियात. चहा दादा 2 कटिंग ओके सर. अरे नाही, कशाला? प्यायचा आहेस. 2 कटिंग देणार. हा सर. नाही सत्यजित, अरे जरा बोलायचं होतं. दादा हा सर लिखा. बोल काय झालं? अरे बोल काय झालं? त्या दिवशी तुम्ही सगळे घरी आला आणि मी अचानक निघून गेलो ना. अरे नाही, आई बाबांना पण वाईट वाटलं असेल ना. त्यात तुम्ही निघताना मी लपून बसलो. त्यासाठी खरंच सॉरी. काय गरज आहे का सॉरी म्हणायची? नाही खरंच. अरे येतो असा कधीतरी एक दिवस असतो आपल्या आयुष्यात जेव्हा काहीच घडत नाही आपल्या मनासारखं. थँक्यू दादा. थँक्यू. अरे पण तरी माझं वागणं योग्य नव्हतंच ना. त्यासाठी खरंच सॉरी. किती वेळा सॉरी म्हणणार आहेस तू? आता काय शिक्षा द्यायची? शिक्षा द्यायची आहे तुम्हाला. येस, तू आणि मानसीने या विकेंडला घरी आहे. नाही मला काही ऐकायचं नाहीये. छान मस्त जेवणाचा प्लॅन करूयात आपण. आणि मुद्दाम विकेंड सांगतोय म्हणजे ऑफिसचं कारण देता येणार नाही. काय नवीन जॉब काय म्हणतोय बरं? ओके. काय ऑफिस चांगलं चालू आहे, कामही चांगलं सुरू आहे. आता मागे वळून बघायचंच नाही. काही झालं ना तरी थांबायचं नाही. आता काहीही झालं तरी म्हणजे काही होतंय का ऑफिसमध्ये? तुला मानसीला कोणी त्रास देतंय का? नाही हे बघ अनिकेत, तसं असेल तर तू माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतोस. मुद्दाम तुला विचारतोय. आता तूही असतोस ना ऑफिसमध्ये. काही प्रॉब्लेम आहे का? नाही अरे, काही प्रॉब्लेम नाहीये. तू असं अचानक का विचारतोस? आणि तुझं आणि मनूचं काही बोलणं झालंय का? नाही आमचं काहीच बोलणं नाही झालंय. सहज विचारलं काळजीपोटी. बरं द्यायचं पैसे देऊन येतो मी. आणि तुम्ही विकेंडला घरी येत आहे. नो एक्सक्युजेस. ओके? नाही आलोच मी. चल. मोरे का घाबरवताय उगाच? मोरे ऐका, आमच्या इथे ना एक माणूस आहे, तो ना झोपायला खूप घाबरतो. ही तर माझी आवडती गोष्ट आहे. काय हो परब, कशाला घाबरतो तो झोपायला? हो त्याला ना स्वप्नात नेहमी दिसतं की त्याची बायको ना दुसऱ्याबरोबर पळून गेली म्हणून. अय बिचारा. अहो ही तर गंभीर बाब आहे. एकतर त्याची बायको सुंदर असावी किंवा तिची वागणूक तशी असावी. हो अहो तुम्ही हसताय काय परब? असू नाही तर काय करू, त्याचं अजून लग्नच नाही झालं. अच्छा, म्हणजे ही तुमची गोष्ट आहे तर त्याच्यावर खपवता काय लबाड? मॅडम सही. काय मग ईशा, तुला कशाची भीती वाटते? मला ना वजन वाढल्याची भीती वाटते. आणि मला लिपस्टिकची शेड चुकली ना तरी भीती वाटते. आणि मला जर ना सेल चालू असेल आणि मी खूप कॉस्मेटिक्स बाय केले आणि अचानक सेल संपला त्याची पण मला खूप भीती वाटते. मानसी मॅडम, तुम्हाला कसली भीती वाटते? आणि माझ्यावर रागावला ना की मला खूप भीती वाटते. आणि तुम्हाला उंदराची सुद्धा भीती वाटते ना? हो तुम्ही ना भीती आणि किळस यामध्ये गल्लत करताय. नाही हो, अनिकेत सर तसं म्हणाले होते म्हणून मी आपलं विचारलं. हो पण
एखाद्या गोष्टीची जर आपल्याला भीती वाटत असेल ना तर आपण त्यावर मात करू शकतो. म्हणजे आता जर मला अंधाराची भीती वाटत असेल पण जर वेळ आली तर मी त्या अंधारातून जाऊ शकते, मला भीती नाही वाटणार. पण जर एखाद्या गोष्टीची किळस वाटत असेल ना तर ती गोष्ट सहन नाही होत, जशी की मला उंदराची किळस वाटते. हा बरोबर. अहो किती मोठा हिटलर तो, त्याला सुद्धा झुरळांची भीती वाटायची म्हणे. अरे हिटलर म्हणून आठवलं, आपल्या समर सरांना ना जगातली कुठलीच भीती वाटत नसेल, ना किळस ना भीती. बरोबर बरोबर. समर सर ना सॉलिड आहे. हा हो. या आय अग्री. समर सरांना कसलीच भीती नसेल वाटत ना. तुम्ही का हसताय? काही नाही असंच आपलं. काहीतरी भानगड आहे म्हणून सांगा तरी काय गंमत आहे ती. तुम्ही तर सरांचे इतके लाडके आहात, तुम्हाला माहिती असणारच. सांगा आम्हाला काय गंमत आहे. सांगा ना, सांगा हो सांगा. सांगतो की त्यांना पालीची भीती वाटते. अशी नाही काही ओरडत पाल, अशी ओरडते. मला तर सगळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते. मला पण. मला ना ते इकडे तिकडे सगळीकडे पालीच दिसतात. आय जस्ट हेट देम यु नो. ही बघा आली. एक्सक्यूज मी. हॅलो आणि बोल. हा मनू, अगं आता सत्यजित भेटला होता. कसं काय? अगं नाही, त्याचं या एरियामध्ये काहीतरी काम होतं म्हणून आला होता. आणि मनू, त्याला मी सॉरी म्हणालो. म्हणजे त्या दिवशी आई बाबा सत्यजित मेघा सगळे घरी आलो तर मी निघून गेलो ना, शिवाय जाताना लपून बसलो. सत्यजितनं पाहिलं तरी पण तो काही बोलला नाही, म्हणून त्यासाठी पण सॉरी म्हणालो. हरकत नाही, तुझ्या मनावरचा भार हलका झाला ना मग झालं. काही होतंय का ऑफिसमध्ये? तुला मानसीला कोणी त्रास देतंय का? नाही हे बघ अनिकेत, तसं असेल तर तू माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतोस. हॅलो हॅलो आणि हा काय झालं? अगं मनू, तुझं आणि सत्यजितचं काही बोलणं झालंय का? नाही, कशाबद्दल? नाही, त्याने 3-4 वेळा खोदून विचारलं की ऑफिसमध्ये सगळं ओके आहे ना, म्हणजे तू ओकेस ना, मनू ओके ना, काम कसं चाललंय, ऑफिसमध्ये जे काही झालं त्याबद्दल तुझं आणि त्याचं काही बोलणं झालंय का? आणि आपल्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपल्यात काहीच नाहीये हे मलाही माहितीये, पण मनू ऑफिसमध्ये काही टेन्शन नाहीये ना? नाही आणि असं काही नाहीये. एक्झॅक्टली, मला पण तेच वाटलं. म्हटलं की जर काही असेल तर तू मला सांगणारच ना. हे बरं, चल बँकेत जायला उशीर होतोय, मी तुला नंतर फोन करतो. हा बाय. बाय. म्हणून तुझं आणि सत्यजितचं काही बोलणं झालंय का? 3-4 वेळा खोदून विचारलं की तू ओकेस ना, मनू ओके ना, काम कसं चाललंय, ऑफिसमध्ये काही टेन्शन नाहीये ना? काय काय ऍसेट्स आहेत तुमच्याकडे, पण आपला हा प्रोफेशनल आयुष्यातला प्रॉब्लेम आपण पर्सनल लेवलवर सोडवू शकतो. हे मानसी, सोडा.